बसून घेतल्यावर ते भंडार फेकलं, काढलं की बाई भंडार फेकणार, होय. भंडार फेकलं की आपल्या मनानं मोडला. होय. आणि ते फळांडवा मोहराचं कसं जाईल तसं तिने ते असं मारून नेलं, होय. मारून घेतलं लगेच असं भंडार फेकलं की लगेच आणि परत आहे तसं आणि हाय तसं होणार. म्हणजे आम्ही बारका असताना की नाही असं कट्टा असायचं, त्या कट्ट्यात बसत होतो आम्ही ते बघायला तिथं कडलेत. मग ते फरांडी बाबांनी काय केलं, भंडारा टाकलं. भंडारा टाकल्यानंतर घोंगडं हातरलं, घोंगड्या हातरून नदीनं गंगा मातेने त्यासनी वाट दिली घोंगड्यावर जायला. त्या आम्ही बघितलं नाही, खरं आमच्या सासून सांगितलेलं आम्हाला तेवढंच माहिती. नमस्कार मित्रांनो, गाव दौरामध्ये मी वर्षा चास्कर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर. आज आपण पाहणार आहोत एक असा महाराष्ट्र ज्याची भुरळ आता 7 समुद्रापलीकडे देखील पडू लागली आहे. मित्रांनो, आपण अशा महाराष्ट्रात राहतो जिथल्या प्रत्येक गावाची एक वेगळी ओळख आहे, जिथे एक खास परंपरा आणि एक सुंदर गोष्ट दडलेली असते. आपला गाव, तिथली माती आणि आपली परंपरा हाच तर आपल्या ओळखीचा खरा आधार आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील या गावात जिवंत असणारा हाच क्षण, जो शेकडो वर्षांपासून लोकांना एकत्र आणतो आणि आपल्या संस्कृतीला नवचैतन्य देतो. आपले मेंढपाळ बांधव वर्षानुवर्ष दऱ्याखोऱ्यांमध्ये मेंढ्या राखत असतात. असं असताना त्यांचं आणि त्यांच्या मेंढ्यांचं वाईट शक्तीपासून रक्षण व्हावं म्हणून ते बिरोबाला पूजतात. बिरोबा हा शिवाचा अवतार, ज्याची भारतात एकूण 12 ठाणे आहेत आणि त्यात महाराष्ट्रात 6. त्यातील एक म्हणजे कोल्हापूरमधील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीचा श्री विठ्ठल बिरदेव. आपला आजचा प्रवास थोडा लांबचा असल्याने पुण्याहून या यात्रेसाठी मी आदल्या दिवशीच निघाले. 6 तासांच्या प्रवासानंतर मी कोल्हापूरमध्ये पोहोचले. कोल्हापूरमधून पट्टणकोडोलीला जाण्यासाठी लाल परीची सुविधा आहे. जिथे कोणी नाही तिकडे आमची लाल परी. महाराष्ट्रातील गावांना जोडणारी ही खरी परी म्हटलं तरी चालेल. यात्रेच्या आदल्या दिवशीच मी गावात पोहोचले. बाहेर गावावरून आलेले भक्त येताना सोबत आपले वाद्य घेऊन इथे हजर झालेले होते. अनेक गोष्टी तशा कधीही न ऐकलेल्या आणि न पाहिलेल्या गोष्टींसारख्या होत्या. त्यातील एक म्हणजे इथल्या ओव्या. या ओव्या न ऐकता माणूस पुढे जाऊच शकत नाही, इतक्या गोड वाटतात. पंढरीच्या वारीनंतर महाराष्ट्रातील सगळ्यात सुरेख परंपरा आणि वारी म्हणजे पट्टणकोडोलीची ही विठ्ठल बिरदेव यात्रा. तशी ही यात्रा अहिंसेचा संदेश देणारी आहे बरं का. कारण पंढरीचा विठ्ठल आणि शिवाचा अवतार बिरोबा असं हे तीर्थक्षेत्र म्हणजे श्री विठ्ठल बिरदेव असल्याने, सोबतच पौराणिक संदर्भ देखील असल्याने इथे मांसाहार केला जात नाही. यात्रेच्या पहिल्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने गर्दी असणार, म्हणून मी आदल्या दिवशीच दर्शन घेऊन आले.
दसरा झाला की भोम पौर्णिमेला या देवाची यात्रा भरते. पट्टणकोडोलीच्या अलीकडे असणाऱ्या गावात म्हणजेच अप्पाची वाडी या ठिकाणी आधी ही यात्रा भरते. त्या ठिकाणी भाकणूक झाली की मग तिथला भंडारा पट्टणकोडोलीला येतो आणि मग सुरू होते विठ्ठल वीरदेवांची यात्रा. एक नाही तर जवळपास 5 ते 6 दिवस हा सोहळा इथे सुरू असतो. यात्रेचं विशेष म्हणजे फरांडे बाबा. यात्रेदरम्यान फरांडे बाबा त्यांच्या निवासस्थानापासून पट्टणकोडोलीचा टप्प्याटप्प्यात पायी प्रवास करतात. पण सुरुवातीला त्यांच्या रानातील राहत्या झोपडीला पेटवून मगच ते पुढचा प्रवास करतात असं गावकरी सांगतात. कडकडीत उन्हातान्हात भर रस्त्यात अनवाणी फरांडे बाबांचं पट्टणकोडोलीमध्ये येणं म्हणजे गुरु शिष्याच्या भेटीचे सुवर्ण क्षण. गावात आगमन झाल्यानंतर मंदिराबाहेर काही अंतरावर एक दगडी गादी आहे. त्यावर बाबा बसलेले असतात. गादीवर बाबा बसताच भक्तांची दर्शनासाठी लगबग सुरू होते. यात्रेच्या आदल्या दिवशीपासूनच या सगळ्याला सुरुवात होते. पहिल्या होता तपाला बसला तर मुरगुंडीला त्या टायमाला युट्यूबात तपासणं उठवायबद्दल युट्यूबानं धारण झाला. युट्यूबात होऊन त्याला उठवला. परत तो उठणा झालता. परत त्यानं बिन किड्याचं फुल आणि बिन बिडकीचं पाणी मागितला देवानं, म्हणजे विठ्ठल देवानं. आणि मग तिथनं भेट झाली. ते पाणी 7 समुद्राच्या पड्याला जाऊन आणलाय गर्दावरून पाणी आणून मग देवाला घातला. म्हणला ते वर्षण झाला. पण मिनिटनं गैफूट एक 3 कोसावर ओपन झाला. 3 कोसावर ओपन झाला. 3 कोसावर ओपन झाल्यावर तिथं भुका लागल्यात म्हणताना तो ऐनापूर गावाला गेला. युट्यूबा जाऊन त्याला जेवण कोड्या ननगुंडाच्या घरला गेला. कोड्या ननगुंडाला मग भिक्षा मागितला. भिक्षा मागताना त्याच्या बायकोनं त्यानं मशीन उडी मारली. म्हणताना कोर्त्यानं त्याला मारला देवाला. तो झुळगुंडा. मग तिथनं येऊन देवापाशी गेला. म्हणजे बिरोबापाशी गेला. आणि बिरोबापासून त्यानं म्हणला की काय आता देवा म्हणाला मला भुका लागल्यात आणि काय बी करून जायला पाहिजे. म्हणताना परत आणि युट्यूबा ऐनापूरला गेला. आणि परत गेला. कोड्या ननगुंडाची 7 मेंढ्या होत्या. 7 मेंढ्या ही राखत होती तिची लेक. मग तो आंबील मला भुका लागल्या तर आंबील म्हणताना गाडग्यातली आंबील संपली. ती थोडीशी पुसून जेवती तेवढी घातली. नाही म्हणाला गोड लागल्या मला आणि आंबील पाहिजे. मग आणि म्हणताना पाणी त्यात घातलं आणि जर थोडं पाणी घातलं आणि आंबलीनं डेरा आणि उचमाळा लागला. जाऊन प्यायली. तुम्ही प्या म्हणाला. आता आंबील झाली म्हणाल तर आहे की आंबील प्या. नाही म्हणाला मी तुमच्या चाकरी राहतो. म्हणून देव चाकरी आला. तिथे चाकरी आला म्हणजे 7 बकरी होती तिथे 700 बकरी झाली देवाच्या ह्यानं. देव राखण्यात झाला तिथं. आणि तिथनं मग मागणं आणि 700 बकरी झाल्यावर त्याला गर्व आला. आणि जाऊन परताची धुनी तुडवलं ते बकरी कृष्णाच्या काठाला घालत होता. परीत धोबी कृष्णाच्या काठाला घातलेला परीत होता. त्यानं बावचा हे केला. काय म्हणाला फक्काचा गड्यान लाखाची हान झाली. ह्या टायमाला म्हणाला की काय करायचं. माझी कपडे सगळी मात्री केली. मी काय करू म्हणल्यावर त्याला मारलं. देवानं मागणं येऊन मारला. त्याच्या मेंढ्या उड्या मारत होत्या कापडावरून उड्या मारताना त्याला तिथून निघायचं होतं. म्हणून यांनी सराप दिला. तिथनं उठून वाटला ऐनापूरला आणि आला. त्या धुळोबाचे 7 वर्ष बकरी राखून 7,000 बकरी झाली. ती सोडला आणि तिथनं कामानेला बी न गाठ पडता येऊ निघून गेला. परत येऊ तिथनं वाटेला गैटली दैत माटले तर म्हणजे दैत माटलं तर मग ह्याने देवाचं रूप घेऊन दैत मारलं. सगळं दैत मारून अल्लकनूर गावाला गेला.
अल्लकनूर गावाला अल्लक गाजवला, तिथं अल्लकनूर आता बसलाय आणि तिथनं देव इकडे वाटायला लागला. म्हणजे जागोजाग देव थापखान करत भक्त ही जोडत ह्यो इथं कडोलीला आला खडकाच्या माळाला आणि ह्यो जागा बिगा विकत घेतला. ह्या गावच्या कलिशा भगवनाखंड